नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात तात्याराव पुंजाबा पवार यांच्या वणवा या मराठी ग्रामीण कथा संग्रहातली कथा वडाचं वावर. कोंबडा आरवला. तिकडं मारुतीच्या देवळात काकडा आरती सुरू झाली. यमुना उठली. तिने आडावरून 4-5 हांडे पाणी शेंदून आणलं. राजन भरला. चूल पेटवून चुलीवर पाणी ठेवलं. पाणी तापस्तवर तिने घर अंगणाची झाडझूड केली. नंतर आंघोळ करून देवपूजेला बसली. नामदेव उठला. यमुनानी मोरीत पाणी नेऊन ठेवलं होतं. तिथे जाऊन त्यांनी चूळ भरली. हातपाय तोंड धुतले. धोत्राच्या सोग्यानं तोंड पुसलं. तोवर यमुनानं नामदेवला चहा दिला. नामदेव भिंतीला टेकून बसला. कपातला चहा थोडा थोडा बसीत ओतत फुरक्या मारत प्यायला लागला. चहा पिऊन झाला. त्यांनी कपबसी तिथंच ठेवली. बाहेर आला. एका खुंटीवर पागुटं अडकवलेलं होतं. ते पागुटं त्याने डोक्यावर चढवलं. त्याच्यावर उपारनं गुंडाळलं. पायात पायलानं घातली आणि तडक आप्पा पाटलाच्या वाडग्याकडं निघून गेला. वाडग्यात आल्यावर त्यांनी झाडझूड शेण पाणी केलं. गोठा आणि संपूर्ण वाडगं त्यांनी झाडून स्वच्छ केलं. गाई वासरांना चारा टाकला. बाजूच्या आडावरनं पाणी शेंदून आणलं. सर्व गुरा वासरांना पाणी पाजलं. बादली धुवून गाईची धार काढली. नंतर वासराला गाईकडं दूध प्यायला सोडलं. तोवर दुधाची बादली आप्पा पाटलांच्या घरी नेऊन दिली. परत वाडग्यात आला. वासरू दूध पिऊन इकडं तिकडं उड्या मारून खेळू लागलं होतं. त्याला दाव्यानं बाजूला निबाच्या झाडाखाली बांधलं. थोडं गवत त्याच्या पुढं टाकलं. गाडी गळा घातली. त्यात वखर, पास, चावऱ्या इत्यादी घेतलं. गाय सोडून मागं गाडीच्या पांजरीच्या खालच्या भागाला बांधली. गाडी बाहेर घेतली. वाडगं लावून किल्ली कमरेला बांधली. गाडीत बसून बैलाला चुचकारलं. गाडी वाटायला लागली. अजून झुंझुरकाच होतं. पाखरं चारा पाणी आणण्यासाठी निघण्याच्या तयारीत होती. उजेडण्याची वाट बघत होते. सूर्यप्रकाशाच्या येण्याची वाट बघत होते. गारगार वारं अंगाला झोंबत होतं. रस्त्याच्या आजूबाजूला गवतावर दवबिंदू मोत्यांची फुलं फुलल्यासारखी भासत होती. बैलगाडी गावाबाहेर येऊन शेताच्या वाटेला लागली. देवळातल्या काकडा आरतीचा आवाज कमी कमी होत गेला. अख्खं शिवार धुईच्या चादरीखाली लपलेलं होतं. नदीच्या काठाकाठानं कुठून तरी आंबा मोहरल्या फुलांचा सुवास, करवंद फुलांचा सुवास आणि मधूनच कुठून तरी चाफ्याच्या फुलांचा सुगंध आलटून पालटून येत होता. पूर्व दिशा फटफटत होती. पाखरांची किलबिल वाढत होती. नदीचं पाणी संथपणे वाहत होतं. पाण्यावर सुद्धा धुके दबा धरून बसले होते. नामदेव शेतात आला. हिरव्यागार शिवारान नुकतीच उन्हाची सोनेरी शाल पांघरली होती. त्यामुळं वातावरणात ऊब आली होती. आकाशात पक्षी किलबिलाट करीत थवेच्या थवे चारा पाण्यासाठी निघाली होती. नुकतीच बाजरी काढलेल्या वावरात नामदेवानं वखर धरला होता. 2 दिवसात वखरून लगेच तिथं हरभरं पेरायचा त्याचा बेत होता. जमिनीत वल होती. तसं थंडीचा गारवा अजून वाढणार होता. त्यामुळं हरभरं चांगलं येईन असं नामदेवाला वाटत होतं. दुपार भरत आली. डोक्यावर पाटी, हाताशी धरलेलं बाळाचं बोट, दुसऱ्या हातात वासराचं दावं. हळूहळू यमुना येताना त्याला दिसली. उंबराच्या मळ्याजवळ ती आली तसा नामदेवनं वखर सोडला. तिथंच उभा केला. बैल घेऊन खाली नदीवर आणले. बैल थकले होते तसा नामदेवही थकलेला होता. बैल मनसोक्त शांतपणे पाणी पिले. त्यांचा कासरा काढून घेऊन नामदेवनं बैलांना नदीकाठी घटकाभर चरायला सोडून दिलं. सकाळी गाडीला बांधून आणलेली गाय पण नदीवर चरतच होती. नामदेवनी हातपाय धुतले. वाहतं पाणी तोंडात घेऊन 2-3 वेळा गुळणा केला. तोंडावरून डोक्यावरनं पाणी फिरविले. धोत्राच्या सोग्यानं हातपाय तोंड पुसले आणि नदीच्या वरच्या बांधावरच्या रामकाठी तो आला. तोवर यमुना येऊन बसली होती. तिने वासरांच्या गळ्यात दावं बांधून त्यांना मोकळं सोडून दिलं. वासराला आई दिसल्यामुळं ते आनंदानं उड्या मारत गायीकडं निघून गेलं. यमुना, नामदेव आणि बाळ तिघंही जेवायला बसले.
तेवढ्यात सातभाई पाखरांचा थवा बाभळीवर येऊन बसला आणि भर उन्हात त्यांनी कुह्या कुह्या असा आवाज सुरू केला. बाळ कुतूहलानं पाहत होता. जेवता जेवता यमुना म्हणाली, "आव, असं कितीक दिवस आपण अशी लोकांची चाकरी करायची व? आपल्यासनी हातभर जमिनीचा तुकडा नाही का राहायसनी सोयीचं घर सुधीक नाही व? अव, उद्याच्याला हे लेकरू मोठं होईन, यासनं बी असंच होईन, दारी सालदारी करणी पडन का व?" त्यावर चटणी भाकरीचा घास घेत त्याच्यासोबत कांद्याची पाकळी खात नामदेव बोलला, "आता हे पाय, येतं कोणाच्या हातचं आहे व? नशिबात असन तर येईन कस तरी, आणि नसलंच तर 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 काय व?" मध्येच यमुना बोलली. त्यावर नामदेव बोलला, "अशीच मपल्यागत लोकांची चाकरी आणि दुसरं काय मग? अहो, जरा तरी लेकराचा विचार करावं. तुम्हासनी सारी मजाक मस्करीच वाटती बाया. आपल्याला तर रात्रात झोप येत नाही असा विचार मनात आला तर. हे बी काय जीनं म्हणावं हे माणसाचं. जन्मा आला हेल्या आणि पाणी वाहून मेल्या, असली गत झाली की ही. मग आता तूच सांग कसं करायचं ते. अगं, आपल्या 2 हातानं होईन तेवढं करतोयच की म्या. याच्या पल्ल्याड काय करू? चोऱ्या करू का डाका घालू? अगं, नशिबाच्या मोहरं नाही जाता येत कुणाला. आहे त्यात सुख मानव माणसानं. म्या म्हणतो असल नशिबात तर येईनच किती आहे." यावर यमुना काय बोलणार? तिचा चेहरा उतरला, रडवेला झाला. बराच वेळ भर उन्हात ती लांब क्षितिजाकडे एकटक पाहत बसली. तेवढ्यात आसवांचा थवा आला. सातभाई पक्षी उडून गेले. एकदम शांतता पसरली. दोन्ही आसवांचे ओघळ तिच्या हनवटीखाली एकत्र आले. त्यांचा एक थेंब तयार झाला, मातीत विरून गेला. आपलं जीनं बी असंच जाणार अशी ती मनासी पुटपुटली. बाळ वासरासोबत खेळायला गेला होता. नामदेव जेवण करून तिथंच सावलीला आडवा झाला होता. थकल्यामुळं त्याला डोळका लागला होता. आप्पा पाटलांची 2 मुलं होती. दोघांचीही लग्न झाली होती. लग्न होताच वर्षा 6 महिन्यात धाकट्या सोनबाईनं वाटण्या करून घेतल्या. आप्पांनी 10-10 एकराचे 2 मळे करून ठेवले होते. दोन्ही मळ्यात घरं दारं बांधून ठेवलेली होती. दोन्ही मुलांना 2 मळे देऊन टाकले. वडिलोपार्जित 5 एकर वडाचं वावर म्हणून कोरड पट्टी होती. त्या पट्टीच्या वाटण्या करायच्या होत्या. मोठ्या सुनेनं घाट घातला, "वाटण्या करू नका सासू सासरे, आम्ही सांभाळू, ही पट्टी आमच्याकडं राहून द्या." अगदी हाच हट्ट लहानग्या सोनबाईंनी पण लावून धरला. आप्पा पाटील आणि तुळसाबाईंनी मग निर्णय घेतला आणि वडाचं वावर तसंच आपल्याकडे ठेवलं आणि गावातल्या वडिलोपार्जित जुन्या घरात राहायला लागले. दोन्ही लेका सुनाशी संबंधच तोडून टाकला. नामदेव आधीपासूनच त्यांच्याकडं महिनदारी करत होता, तो तसाच ठेवला. सणावाराला आप्पा आणि तुळसाई यमुना नामदेवला कपडे लत्ते घेत असत. पोटच्या मुलासारखी वागणूक देत असत. तर यमुनाही त्यांना कुठलंही काम करू देत नसायची. आपलं घरचं आवरून इकडचं आवरायची. खळ्यातलं गाईगुरांचं आवरून त्यांचं स्वयंपाकपाणी, पूर्ण धुणं, भांडी कुंडी, साफसफाई, आलं गेलं, खाणं पिणं, हवं नको इतकं करून शेतात जाणं, नामदेवबरोबर शेतात राबणं, हे सगळं करायची. मन लावून सेवा करायची. असं असलं तरी आपण नोकर ते नोकरच, असा विचार तिच्या मनात येई. तिच्या मनात असं येत होतं का आज ना उद्या हे काम सोडावंच लागणार. हे असे विचार यमुनेच्या मनात यायचे आणि ते खरे होतेच की. आप्पा पाटलाची 2 मुलं लहान होती तेव्हा आप्पा पाटील स्वतः याच 5 एकराच्या पट्टीत राबायचे. हाच नामदेव त्यांच्याकडं तेव्हापासनं काम करायचा. पण तेव्हा आप्पा पाटलाचं तरुण पण होतं. अंगात धमक होती, ताकद होती, नवी उमेद होती. या उमेदीच्या जोरावर त्यांनी 20 एकर जमीन कमावली होती. हिरी खणल्या. दोन्ही ठिकाणी हिरीला बखळ पाणी लागलं. दोन्ही मळ्या, दोन्ही पोरांसाठी टोले जंगम मकान बांधून ठेवले. कदाचित पुढचं भविष्य त्यांना कळून चुकलेलं असावं. आपली पोरं आपल्यालाच नाकारतील म्हणून आणि आईबापाला वाऱ्यावर सोडून वेगवेगळे राहू लागतील म्हणून. त्यांनी काही लेकरांवर चांगले संस्कार केले नव्हते असं नाही ना. त्यांनी मुलांवर खूप चांगले संस्कार केले, पण कलियुगाचा फेराच म्हणायला लागल हा.
बायका आल्या आणि पोरं गेली त्यांच्या ताब्यात. त्यांना आईबापाची अडचण वाटायला लागली. त्याला कोण काय करणार? आता आबाळच फाटलं, त्याला ठिगळ तरी किती लावणार? आप्पांनी आपसूक चव ओळखली आणि वेगळं राहायचा निर्णय घेतला. नामदेवाला आणि त्याच्या बायकोला त्यांनी कधीही नोकर म्हणून वागवलं नाही किंवा अंतर पण दिलं नाही. तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही. नामदेव पण आप्पा पाटलाकडे जीव घालून काम करत होता. आपलं घरचं काम आहे, आपलं स्वतःचं काम आहे असं समजून वागत होता. काम व्यवस्थित करत होता. पाटील इमानदारीनं वागले. देवानं त्यांच्या कष्टाचं इमानदारीने फळ दिलं. 20 एकर जमीन कमावली. 2 ठिकाणी टोलेजंग घरदार झाली. नीती चांगली असली ना की त्याचं फळ देव देतोच असा ठाम भरोसा नामदेवाचा होता. तो रोज जाता येता मारुतीचं दर्शन घ्यायचा. ते यमुना दोन्ही ठिकाणचं आवरून सावरून शेतात यायची. येताना जाताना गावाबाहेरच्या लक्ष्मी आईची आणि वडाच्या वावरातल्या बांधावरच्या बोरी खालच्या म्हसोबाची मनोभावे पूजा करायची, दर्शन घ्यायची, कडक उपास तापास करायची. आप्पा पाटलाचं आता वय झालं होतं. तुळसाई पण थकल्या होत्या. नामदेव आणि यमुना त्यांची काळजी घेत होते. लेका सोनाचं सुख त्यांना देत होते. सेवा चाकरीत कमतरता भासू देत नव्हते. आप्पा पाटलाचे दोन्ही लोक सुना त्यांना डोकून सुद्धा बघत नव्हते का साधी आईबापाची चौकशीसुद्धा करत नव्हते. नामदेव आणि यमुना हे ना रक्तामासाचे ना जातीपातीचे, पण आप्पा पाटलांची आणि तुळसा आईची डोळ्यात तेल घालून काळजी घेत होते. त्यांची सेवा करत होते. असे दिवस चालले होते. असलीच नेहमीसारखी पहाट झाली. लांब कुठून कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज आला. यमुना उठली आणि आपल्या नेहमीच्या कामाला लागली. तिचा आज उठल्यापासून डावा डोळा फडफडत होता. पण तिने नामदेवला काही सांगितलं नाही. आंघोळ देवपूजा करून तिने डोळ्यावर पापणीच्या वरच्या बाजूला बारीक पाचोळ्याची पट्टी लावली, पण डोळ्याची फडफड काही थांबना. नामदेवचा याचा डावा डोळा आज फडफडत होता. त्यांनी फारसं लक्ष तिकडं दिलं नाही. तो उठला. त्यांनी तोंडावरनं पाणी फिरवलं, हातपाय धुवून गुळणा केला. यमुनाने चहा दिला. चहा हळूहळू बशीत ओतून फुकर मारून मारून एक एक घोट घेत त्यांनी चहा संपवला. कब्बसी ठेवून तो आप्पा पाटलाच्या वाडग्यात आला. गुर्राचं शेण उचललं, त्याचा गंज घातला. घरचं सगळं आवरून सावरून यमुना येणार होती आणि या शेणाच्या गोवऱ्या थापणार होती. नंतर नामदेवनी गोठा संपूर्ण खराट्याने झाडून काढला. केर, कचरा, गुर्राच्या चाऱ्याची उगाळ जमा केली. समोर उकिरडा होता त्याच्यावर नेऊन टाकली. आडावरनं पाणी आणलं शेंदून. सगळ्या गाई गुरांना पाणी पाजलं. गुरांपुढं थोडा चारा टाकला. बादली स्वच्छ धुवून घेतली. गाईची धार काढली आणि वासरू दूध प्यायला गाईपुढं सोडून दिलं. दुधाची बादली घेतली. पाटलाच्या घरी गेला. दुधाची बादली तुळसा आईच्या हातात देत म्हणला, आई हे बादली असे झाकून ठेवा. यमुना येईल थोड्या टायमानं. ती घेईन दूध तापून आणि सारं काम आटपून घेईन ती. तुम्ही काय बी काम करू नका. असं म्हणून तो जरा मागं फिरून वाडग्याकडं वळला. तोच त्याला वाडग्यातल्या निंबावरून पिंगळा किजबिजल्याचा आवाज राहून राहून 2-3दा ऐकू आला. अजून जरा जापडच होतं. तो मनात जरा चरकला. तो तसाच खळ्यात आला. वासराला दावं लागलं आणि वासरू गोठ्याच्या बाहेर निभाखाली बांधलं. त्याच्यापुढं थोडं गवत टाकलं. तोच नदीच्या बाजूनं 1-2 टिटव्या टिव 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 करत खळ्याकडं आल्या आणि वापस वाडाच्या वावराकडं गेल्या. असं 2-3दा झालं. नामदेवच्या मनात कालवं व्हायला लागली. काहून असं होत असन बरं? काही विपरीत अरिष्ट येतंय काय? तो पुटपुटला. त्याची छाती दडदड करायला लागली. फडफडणाऱ्या डोळ्याकडं त्याचं ध्यान गेलं आणि मग त्याचं मनच लागेन असं झालं. त्यानं तसंच मोडून तोडून नेत तो कामाला लागला. बैल सोडले, गाडी गाळा घातली, वखर पास सगळं सामान गाडीत टाकलं. गाय सोडून तिचे दावे पांजरी खालच्या लाकडाला बांधले आणि गाडी बाहेर घेतली. फाटक ओढून कुलूप लावलं. किल्ली कमरेला लावली. दुसरी किल्ली घरी असायची यमुनाच्या जवळ. ती गोवऱ्यात थापून वासराला घेऊन शेतात येणार होती. नामदेवनं बैलांना इशारा केला आणि बैलगाडी शेताकडे निघाली. उगवतीला काहीसं फटफटत चाललं होतं, तर मावळतीकडं अजूनही काही चांदण्या रेंगाळत होत्या. झाडं झुडपं पायवाटा नेटकीच जागे व्हायला लागल्या होत्या.
गोठ्यातून गाई वासरांचे कुठे कुठे आवाज येत होते. अंगाला गारवा झोंबत होता. नामदेव त्याच्यात तंद्रीत गाडी चालवत होता. टिटवीचा अधूनमधून त्याच्या डोक्यावरनं फेरा मारून जात होता. तेवढे दत्तू नानाचा संतू पाठीमागून नामदेव तात्या, ओ नामदेव तात्या असा आवाज देत पळत येताना दिसला. नामदेवनी कासरा आवरला, गाडी बाजूला उभी केली तसा संतू जवळ आला. त्याला पळून पळून दम लागला होता. तो धापा टाकत म्हणला, अरे काय झालं रे संतू? इतके धापा टाकत कशा पाय पळत आला संतू तू? त्याच्यावर संतू म्हणाला, अहो तुम्ही वापिस चला, आप्पा गेले, चला बिगिनी. आप्पा गेले ऐकताच नामदेवाचे हातपायच गळाले. डोक्यात असंख्य काजवे चमकून गेले. खरे तर आप्पा त्याचे कोणी नव्हते, पण त्याचे डोळे आपोआप व्हायला लागले. त्यांनी गाडी मागं घेतली. वाडग्यात झाडाखाली बैल बांधले, पलीकडं गाय बांधली, चारा टाकला. यमुना बाळाला घेऊन आलीच होती. ती तसाच वरच्या आणि खालच्या माळ्यात आप्पाच्या दोन्ही लेकासुनांना निरोप देण्यासाठी गेला. निरोप देऊन लगेच गावोगावी पाहुण्यांना निरोप दिले गेले. दिवस कल्ला करता आप्पाच्या सर्व नातेवाईकांच्या साक्षीनं आप्पा अनंतात विलीन झाले. दोन्ही लोक सुनापैकी कुणीही मौतीला आलं नाही. पाणी पाजायचं आणि मुखाग्नीचं तसंच इतर सर्व क्रियाकर्म नामदेवानं पार पाडल्या. तुळसा आईसोबत नामदेव आणि त्याचं कुटुंब इकडंच राहत होतं. आता आप्पा तर गेले. आता त्याला त्याच्या कामाची चिंता वाटायला लागली. कोणाकडं तरी आता सालदरी महिंदरी पाहायला लागणार होती. आता तुळसा आईला एकटीला घर खायला उठणार होतं. घरात पाय ठेवताच पलंगावर आप्पा असल्याचा तुळसाईला भास होत होता. तिने नामदेव आणि यमुनाला आपल्याकडे थांबवून घेतलं. एक दिवस नामदेव काम पाहण्यासाठी गावात 1-2 ठिकाणी भेटून आला. तोवर यमुनाने घर आवरायला घेतलं. आप्पाचा पलंग साफसूफ करताना एका प्लॅस्टिकच्या पिशवीत तिला काही कागदपत्र मिळाली. ती कागदपत्र यमुनाने तुळसाबाईजवळ दिली. काय असन बाई या कागदात? लय जपून ठेवलेली दिसतात. तुळसाई पुटपुटली. तशी यमुनाला घेऊन हळूहळू चालत दोघी शाळेत गेल्या. शाळेत मास्तर आणि मास्तरीणबाई मुलांचे खेळ घेत होते. शेवटचाच तास होता. शाळा सुटायला आली होती. तशा या दोघी तिथं पोचल्या. शाळेतल्या मास्तर आणि मास्तरीणबाईला कागदपत्र दाखवले. सगळे कागदपत्र पाहून वाचून त्यांनी सांगितलं का आजी, तुमचं राहतं घर आणि वाडाचं वावर दोन्ही गोष्टी आप्पांनी नामदेवाच्या नावावर करून दिलेत, त्याची ही कागदपत्र आहेत. हे ऐकलं आणि यमुनाचे डोळेच भरून आले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात तात्याराव पवार लिखित वडाचं वावर ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. भेटूयात असंच दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.